नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मस्के कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मधलं फर्स्ट एक्झाम्पल. तर काय दिलं बघा फर्स्ट एक्झाम्पल. लेट y इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मग डेरिव्हेटिव्ह घेताना याला काय करायचं आहे, आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव्ह एक्स. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता इनिशियल तुम्हाला काय दिलाय, कॉस दिलाय. तर सगळ्यात पहिले काय चेक करायचं, कॉसचा डेरिव्हेटिव्ह. मग कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, ज्याची सुरुवात सी अक्षरात झाली त्याचं उत्तर किती येतं, मायनस साइन एक्स. हियर इज मायनस साइन ऑफ अँगल ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस एक्स स्क्वेअरचा 2x प्लस ए स्क्वेअरचा 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0. Therefore, dy by dx is equal to minus 2x into sine of x square plus a square. x square plus a square. मग शेवटी आन्सर तुम्ही असं लिहू शकता मित्रांनो, dy by dx is equal to minus 2x into sine of x square plus a square. This is a final answer for dy by dx. Question number 2. Differentiate the following with respect to x. Second मध्ये काय दिलं, स्क्वेअर रूट ऑफ e raised to 3x plus 2 plus 5. काय दिलंय, स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूट ऑफ x, स्क्वेअर रूट ऑफ x, स्क्वेअर रूट ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 रूट x. मग आता आपण सेम इथं लिहिणार काय, लेट y इज इक्वल टू काय दिले आपल्याला एक्झाम्पल बघा, e रेज टू 3x प्लस 2 प्लस 5 प्लस काय 5. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू काय x. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह, स्क्वेअर रूट मधलं फंक्शन e रेज टू 3x प्लस 2 प्लस 5 प्लस 5. दिसतानीच काय दिसतं आपल्याला, काय स्क्वेअर रूट आहे. मग स्क्वेअर रूटचा फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं बघा, सांगा. 1/1 काय 2 रूट एक्स, म्हणजे 2 रूट एक्स. पण इथं एक्स आहे का, नाही आहे, पूर्ण फंक्शन आहे. e रेज टू 3x प्लस 2 प्लस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, आतल्या फंक्शनचा. मग आतलं फंक्शन काय आहे बघा, e रेज टू 3x प्लस 2 प्लस 5. आतलं फंक्शन काय बघा, 1/2 टाइम्स ऑफ रूटमध्ये e रेज टू 3x प्लस 2 प्लस 5 डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू 3x प्लस 2 प्लस 5. आता आपल्याला कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, e रेज टू 3x प्लस 2 प्लस 5चा. मग आता पुन्हा हे बाकी ॲज इट इज. मी तुम्हाला काल सांगितलंय मॅथमॅटिक्समध्ये 60% का नाही ॲज इट इज लिहावं लागतं आणि फक्त 40% पुढच्या स्टेप घ्यायच्या. आता 1/2 आहे का नाही, शेवटचं उत्तर येईपर्यंत आपल्याला ॲज इट इज लिहायचं आहे, ॲज इट इज. आणि पुढच्याचं फक्त काय करायचं, डेरिव्हेटिव्ह घेत राहायचं. 2 टाइम्स रूटमध्ये e रेज टू काय दिलंय 3x प्लस 2 प्लस 5 प्लस काय दिलंय 5. मग पुन्हा आपल्याला काय करायचं, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कशाचा, e रेज टू 3x प्लस 2चा प्लस 5चा. मग याचा डेरिव्हेटिव्ह किती येतो बघा, सांगा. e रेज टू 3x प्लस 2. तर हे फंक्शन काय राहणार आहे, ॲज इट इज. e रेज टू 3x प्लस 2चा काय झालं, ॲज इट इज. कोणतंही फंक्शन असो. आणि पुन्हा कोणत्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, 3x प्लस 2चा. तर 3x प्लस 2चा डेरिव्हेटिव्ह किती येतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x प्लस 2 आणि प्लस किती झाला 5चा, प्लस 5चा किती झाला, प्लस 5चा 0 प्लस 5चा काय आला 0.
कारण +5 कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज काय येतो 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो ऑलवेज 0 इज इक्वल टू 1/2 रूटमध्ये हे ॲज इट इज e⁻³ + 2 + 5 e⁻³ + 2 + 5 इंटू हे बाकी ॲज इट इज e⁻³ + 2 याचा डेरिव्हेटिव्ह कोण सांगतं 3x + 2चा 3x + 2चा डेरिव्हेटिव्ह येतो ओनली 3 3xचा 3 आणि +2चा कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो ऑलवेज 0. जगातली कोणती कॉन्स्टंट व्हॅल्यू असू द्या त्याचा डेरिव्हेटिव्ह काय घ्यायचा 0 घ्यायचा. मी डेरिव्हेटिव्ह म्हणतोय डिफरन्शिएशन काय घ्यायचं 0 घ्यायचं. बघा लक्ष द्या इकडे आता हे 3 टाइम्स लिहायचं 3 टाइम्स ऑफ e⁻³ + 2 ॲज इट इज अपॉन 2 टाइम्स ऑफ स्क्वेअर रूटमध्ये किती e⁻³ + 2 + 5. दिस इज अ फायनल आन्सर फॉर dy/dx. याच्यामध्ये काय होतं स्क्वेअर रूट फंक्शन होतं. मग स्क्वेअर रूट जर फंक्शन असेल तर स्क्वेअर रूट फंक्शनमध्ये काय करायचं आहे आपल्याला ते लिहायचं आहे कंपल्सरी लक्षात ठेवायचं आहे. मग स्क्वेअर रूट फंक्शनमध्ये √x आणि √xचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1/2√x. काय तो 1/2√x. 3 टाइम्स ऑफ e⁻³ + 2 2 टाइम्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ e⁻³ + 2 5. दिस इज अ फायनल आन्सर फॉर dy/dx. डिफरन्शिएशन सॉल्व करताना पहिले 16 ते 17 फॉर्म्युले तुम्हाला माहीत असणं खूप खूप गरजेचे आहेत तरच ते तुम्हाला सॉल्व करता येईल. मग आता याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा काय दिले बघा आपल्याला फंक्शन डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x. मग आपल्याला काय दिलंय log of tan x/2 log of tan x/2. मग आता इथं काय दिलंय बघा लेट y इज इक्वल टू log of tan x/2. आता बघा हे सुद्धा काय आहे कंपोजिट फंक्शन आहे. काय आहे कंपोजिट फंक्शन आहे log of tan x/2. मग log x चा डेरिव्हेटिव्ह log x चा किती 1/x. सेम पॅटर्न वापरायचा कशाचा log x. बघा लक्ष द्या डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू काय x. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x dy/dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ किती log of tan x/2. डेरिव्हेटिव्ह ऑफ काय log of tan x/2. मग आता काय येईल बघा log tan x/2. मग log tan x/2 चा डेरिव्हेटिव्ह किती होतो 1/tan x/2. पुन्हा tan x/2 चा घ्यायचा आणि पुन्हा कशाचा घ्यायचा x/2 चा घ्यायचा. पहिले log x मग x मध्ये काय आहे tan x/2 पुन्हा tan x/2 चा पुन्हा काय आहे x/2. म्हणजे शेवटपर्यंत काय करायचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग सगळ्यात पहिलं फंक्शन चेक करायचं कोणतं आहे log आहे. log x पाठ झालाय का आता सगळ्यांना. तर log x चा काय आहे 1/x. मग इथं लिहायचं बघा 1/tan x/2. पण इथं x नाही ना मित्रांनो इथं x असतं पण 1/x लिहिलं असतं. इथं काय आहे tan x/2 आहे. पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशाचा इथं लिहायचं tan x/2. आता 1/tan x/2 शेवटपर्यंत आपल्याला सारखंच लिहायचं आहे ॲज इट इज इक्वल टू 1/tan x/2 1/tan x/2 इंटू tan x/2 चा sec² x/2 tan x/2 चा sec² x/2 tan x/2 चा sec² x/2. मग ते आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. tan x/2 म्हणजे काय येईल त्याचा sec² x/2. पुन्हा कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा x/2 चा आतल्या फंक्शनचा. आता 1/tan ला काय लिहितात 1/tan cot x/2 sec² x/2 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x/2. डेरिव्हेटिव्ह ऑफ x/2 बोला 1/2. x चा किती आहे 1 2 ॲज इट इज. मग x/2 चा किती झाला 1/2 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x किती असतो 1. आता याला थोडंसं सिम्प्लिफाय करता येतं इथपर्यंत आन्सर लिहिलं तरी चालतं पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये याला सिम्प्लिफाय करता येतं.
कॉटला कसं लिहितात? कॉस एक्स बाय टू अपॉन साइन एक्स बाय टू. कॉट म्हणजे कॉस अगोदर येतो आणि टॅन मध्ये काय अगोदर येतो? साइन. कॉट मध्ये काय येतो? कॉस अगोदर येतो. इंटू सेक्स स्क्वेअर एक्स बाय टूला काय लिहितात? 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स बाय टू इंटू 1/2. आता हा एक कॉस एक्स बाय टू आणि हा स्क्वेअर एक कॅन्सल झाला. मग उरलं काय? तर 1/2 साइन एक्स बाय टू इंटू कॉस एक्स बाय टू. 1/2 साइन एक्स बाय टू इंटू कॉस एक्स बाय टू. आता पुन्हा काय झालं? ही एक आयडेंटिटी तयार झाली, मॅथमॅटिकल आयडेंटिटी. 2 साइन एक्स बाय टू इंटू कॉस एक्स बाय टू, त्याला आपण हाफ अँगल फॉर्म्युली म्हणतो. तर 1/2 साइन एक्स बाय टू कॉस एक्स बाय टू हा कशाचा फॉर्म्युला आहे? साइन एक्सचा. कशाचा फॉर्म्युला आहे? साइन एक्स. साइन एक्सचा हाफ अँगल फॉर्म्युला आहे ट्रिग्नॉमेट्रीमध्ये. 2 साइन एक्स बाय टू इंटू कॉस एक्स बाय टू. आणि 1 साइन एक्स म्हणजे 1 साइन एक्स म्हणजे सांगा किती येतं? कोसेक एक्स. मग आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये ऑप्शनमध्ये असतं कोसेक एक्स. हाच प्रश्न परीक्षेमध्ये येतो, पण ऑप्शनमध्ये काय असतो? कोसेक एक्स असतो. आता काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की जर इथपर्यंत जरी आन्सर लिहिलं तरी त्याला 2 मार्क द्यायला पाहिजेत, जर हा प्रश्न 2 मार्काला आला तर. पण पुढं ट्रिग्नॉमेट्री चॅप्टर असतो, ट्रिग्नॉमेट्री सिम्प्लिफाय केलेला असतो, म्हणून हे तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे. 1 साइन एक्सचा काय लिहितात? डायरेक्ट कोसेक एक्स. मग कसं सिम्प्लिफाय झालं? तर सगळ्यात पहिले लॉग एक्सचा 1/x. मग आलं 1/x, पण इथं एक्स आहे का? नाही, एक्स ऐवजी काय आहे? टॅन आहे, टॅन एक्स बाय टू. मग टॅन एक्स बाय टूचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह. मग टॅन एक्सचा किती? सेक्स स्क्वेअर एक्स बाय टू, म्हणून सेक्स स्क्वेअर एक्स बाय टू. आणि पुन्हा एक्स बाय टूचा किती आला? 1/2. मग कॉटला काय लिहिलं? कॉस अपॉन साइन. सेकला काय लिहिलं? 1 कॉस. एक कॉस आणि एक कॉस काय झाला? कॅन्सल झाला. इकडं 1/2 आहे, 1/2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. मग जर हाफ अँगल फॉर्म्युले असेल, हाफ अँगल, तर काय लिहितात? 2 साइन एक्स बाय टू इंटू कॉस एक्स बाय टू. त्याचं उत्तर किती येतं? साइन एक्स. साइन एक्सचा हाफ अँगल येतो. आणि मग 1 साइन एक्सला काय येतं? डायरेक्ट कोसेक एक्स. मग 1 साइन एक्स म्हणजे किती येतं? कोसेक एक्स. आणि फायनल उत्तर किती झालं त्याचं? मग dy/dx इज इक्वल टू काय लिहायचं शेवटी? कोसेक एक्स. dy/dx इज इक्वल टू किती आलं? कोसेक एक्स. dy/dx किती आलं त्याचं? कोसेक एक्स. मग आपल्याला लिहिणं गरजेचं आहे, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दिस इज अ सेकंड मधलं किती नंबरचं एक्झाम्पल होतं? 3rd नंबरचं. आणि याला स्टार करून ठेवायचं. MCQ मध्ये किंवा आपल्याला कुठेतरी ते लक्षात येणार, तिथं ते लिहिता येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा. लक्ष द्या सर्वांनी. आता इकडं पुन्हा स्क्वेअर रूट आलं. काय आलं? स्क्वेअर रूट ऑफ रूट एक्स. सिंपल फंक्शन आहे. याचं बघताक्षणी पण तुम्ही उत्तर सांगू शकता, डायरेक्ट आपल्याला लिहिता येतं. लेट y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ टॅन रूट एक्स root of tan root x, y is equal to root of tan root x. Differentiate with respect to x. Differentiate with respect to x. Therefore, dy by dx is equal to derivative of काय दिलं आपल्याला? डेरिव्हेटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ टॅन रूट एक्स. स्क्वेअर रूट ऑफ काय? टॅन रूट एक्स. मग स्क्वेअर रूट ऑफ एक्स 1/2 रूट एक्स. मग इथं काय लिहायचं? 1/2 रूटमध्ये किती आलं? टॅन रूट एक्स 1/2 रूट एक्स. पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आपल्याला? पुन्हा टॅन रूट एक्सचा. कसा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा? टॅन रूट एक्सचा. म्हणजे 1 हे राहिलं 2 रूटमध्ये तुमचं ॲज इट इज टॅन रूट एक्स इंटू, आणि टॅन रूट एक्सचा आत्ताच घेतला टॅन एक्सचा किती? सेक्स स्क्वेअर रूट एक्स. आणि पुन्हा कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा? तर रूट एक्स फंक्शनचा. पुन्हा कशाचा घ्यायचा? रूट एक्स शेवटपर्यंत. आणि आता शेवटी जर तुम्ही रूट एक्सचा घेतला तर त्याचा आन्सर फायनल झालं. हे बाकी ॲज इट इज काय दिलं इथं आपल्याला? पहिल्यांदा सेक्स स्क्वेअर रूट एक्स होल डिवायडेड बाय किती दिलंय? 2 टाइम्स ऑफ
किती टॅन रूट एक्स किती दिले तुम्हाला 1/2 रूट ऑफ टॅन रूट एक्स मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स शेवटचा काय आहे 1/2 रूट एक्स 1 किती आलं 2 रूट एक्स इज इक्वल टू आता किती होईल बघा इथं आलं एस एक्स स्क्वेअर रूट एक्स ॲज इट इज डिवायडेड बाय किती होईल इकडचा 2 आणि तिकडचा 2 2चा किती झाला 4 रूट एक्स इंटू किती टॅन ऑफ रूट एक्स टॅन ऑफ किती रूट एक्स दिस इज अ फायनल फॉर डिवाय बाय डी एक्स रूटमध्ये टॅन रूट एक्स मग 1/2 रूट टॅन एक्स आणि पुन्हा टॅन रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मग टॅन रूट एक्सचा डायरेक्ट किती येतो सेक्स स्क्वेअर रूट एक्स आणि पुन्हा रूट एक्सचा 1/2 रूट एक्स म्हणजे शेवटपर्यंत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा एवढं आपण लक्षात ठेवायचं शेवटच्या फंक्शनपर्यंत ज्याची प्रॅक्टिस चांगली आहे त्याला पटकन येतं आणि जो काहीच करत नाही त्याला एक्झाम्पल सॉल्व करता येत नाही मित्रांनो सेक्स स्क्वेअर रूट एक्स अपॉन 4 रूट एक्स होल डिवायडेड बाय किती आलं त्याचं टॅन रूट एक्स बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय आपलं सर्वांनी लक्ष द्या इकडं नेक्स्ट एक्झाम्पल आपलं क्वेश्चन नंबर 2 मधलं 5 नंबरचं आहे काय दिले आपल्याला कॉट क्यूब ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब कॉट क्यूब ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब कोणता फॉर्म्युला यूज करायचा इथं एक्स रेस टू एन लेट वाय इज इक्वल टू काय दिले आपल्याला कॉट क्यूब लॉग ऑफ एक्स क्यूब कॉट क्यूब लॉग ऑफ एक्स क्यूब आता या कॉटला काय करता येतं आपल्याला असंही लिहिता येतं कॉट ऑफ लॉग एक्स क्यूब हा ब्रॅकेट क्लोज आणि त्याचा होल क्यूब सुद्धा आपण लिहू शकतो डायरेक्ट होल क्यूब लिहिला तरी चालतो नाही लिहिला तरी चालतो मग आता इथं आपल्याला काय करावं लागेल डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव्ह एक्स डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव्ह काय करायचं आहे एक्स करायचं आहे बघा डिवाय बाय डी एक्स ॲज इट इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट क्यूब लॉग ऑफ एक्स क्यूब होल स्क्वेअर आता कॉट क्यूब म्हणजे एक्स रेस टू एनचा एन टाइम्स ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1 किती येतं 3 कॉट 3 मायनस 1 डायरेक्ट 2 लिहिलं तरी चालतं अँगल ॲज इट इज किती अँगल लॉग एक्स क्यूब पुन्हा डेरिव्हेटिव्ह आता इथं डेरिव्हेटिव्ह कशाचा येईल सांगा नाही डेरिव्हेटिव्ह कशाचा येईल आपण काय करतो क्यूब घेतला पण आतलं फंक्शन कोणतं आहे कॉट ऑफ लॉग एक्स क्यूब आतलं फंक्शन कोणतं आहे कॉट ऑफ लॉग एक्स क्यूब आतलं फंक्शन काय आहे कॉट ऑफ लॉग एक्स क्यूब आता हे किती झालं बघा 3 कॉट स्क्वेअर 3 मायनस 1 काय आलं कॉट स्क्वेअर लॉग एक्स क्यूब ॲज इट इज अँगल ब्रॅकेट ॲज इट इज टाकायचे आपल्याला इंटू कॉट एक्सचा काय मायनस कोसेक स्क्वेअर एक्स मग हेअर मायनस कोसेक स्क्वेअर किती लॉग ऑफ एक्स क्यूब पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशाचा डेरिव्हेटिव्ह कशाचा आता आतल्या फंक्शनचा लॉग एक्स क्यूब हे ॲज इट इज इक्वल टू बाकी गोष्टी आपल्याला ॲज इट इज लिहायच्या आता कोणकोणत्या हा 3 कॉट स्क्वेअर हे काय लिहायचं आपल्याला ॲज इट इज लॉग ऑफ एक्स क्यूब ब्रॅकेट बघा सगळे ब्रॅकेट एकदम व्यवस्थित टाकायचे इंटू मायनस किती आहे कोसेक स्क्वेअर इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स क्यूब इन ब्रॅकेट लॉग ऑफ किती एक्स क्यूब लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू आता डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स क्यूब किंवा लॉग एक्स क्यूबला कसं लिहितात 3 लॉग एक्स क्यूबला कसं लिहितात 3 लॉग एक्स किंवा डायरेक्ट तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तरी चालतो लॉग एक्स क्यूबचा मग लॉग एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती येतो 1/x क्यूब आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशाचा एक्स क्यूबचा 1/x क्यूब आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशाचा शेवटी एक्स क्यूबचा बघा आता मायनस बाहेर घ्या
मायनस बाहेर घेतल्यावर किती येतं बघा 3 cot स्क्वेअर log ऑफ एक्स क्यूब cos x स्क्वेअर इन ब्रॅकेट log ऑफ किती एक्स क्यूब इंटू 1/x क्यूब इंटू किती आलं 3x स्क्वेअर असं डायरेक्ट तुम्ही लिहू शकता. आणि काय होईल आता इथं कॅन्सल हा एक्स स्क्वेअर आणि इथला एक्स क्यूब कॅन्सल होईल 3 3चा किती झाला 9. मग इथे येईल -9 मायनस चिन्ह असल्यामुळं किती cot स्क्वेअर log ऑफ एक्स क्यूब इंटू किती cos x स्क्वेअर किती आलं log एक्स क्यूब. आणि या ठिकाणी काय कॅन्सल होईल सांगा बघा हा एक्स स्क्वेअर आणि इथला एक्स क्यूबच्या ठिकाणी एक कमी होऊन जाईल फक्त उरेल किती डिवाइड बाय किती राहणार फक्त सांगा डिवाइड बाय किती फक्त एक्स. दिस इज अ फायनल आन्सर फॉर दॅट क्वेश्चन. आपल्याला काय दिलं होतं कॉट क्यूब आणि कॉट क्यूब असेल तर कोणता फॉर्म्युला वापरायचा x⁴n चा फॉर्म्युला वापरायचा. कशाचा वापरायचा x⁴n. नेक्स्ट बघा डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्टिव्ह x. 5 किती दिलंय sin क्यूब x प्लस 3 5 sin क्यूब x प्लस 3. लेट y इज इक्वल टू 5 sin क्यूब x प्लस 3. कंपोजिट फंक्शन आहे. मग 5 म्हणजेच काय तर आपल्याला फॉर्म्युला कोणता माहीत पाहिजे a⁴x चा. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू काय लिहायचं आपल्याला इथं x लिहायचं. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x. देअरफॉर dy बाय dx दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 किती येईल sin क्यूब x प्लस 3 sin क्यूब x प्लस 3. कोणता फॉर्म्युला a⁴x. मग a⁴x पाठ झाला सगळ्यांना a⁴x मल्टिप्लाय log a. मग इथं x ऐवजी दुसरं फंक्शन आहे मग त्या फंक्शनचा काय करायचं पुन्हा एकदा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. बघा हे ॲज इट इज 5 sin क्यूब x प्लस 3 इंटू किती येईल log 5 a⁴x इंटू log a. मग याच्याऐवजी किती आलं 5 आलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह आतल्या फंक्शनचा. मग आतलं फंक्शन काय आहे sin क्यूब x प्लस 3 sin क्यूब x प्लस 3. 5 sin क्यूब x प्लस 3 इंटू log 5 इंटू किती log 5 इंटू किती log 5. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin क्यूब x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3. बस बाकी ॲज इट इज काय येईल आता 5 किती sin क्यूब x प्लस 3 5 sin क्यूब x प्लस 3 इंटू किती log 5 इन ब्रॅकेट. बोला sin क्यूब x कोण सांगतं डेरिव्हेटिव्ह sin क्यूब x sin क्यूब x आता सांगितलंय बघा sin क्यूब x कसा काढायचा x⁴n चा फॉर्म्युला 3 sin स्क्वेअर x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय करायचं आहे आपल्याला पुन्हा 3 sin स्क्वेअर x म्हणजे इथे लिहायचं फक्त sin x चा डेरिव्हेटिव्ह प्लस प्लस किती 0 कशामुळे आलं प्लस 3 काय झाला कॉन्स्टंट मग प्लस 3चा डेरिव्हेटिव्ह आला 0 इज इक्वल टू 5 sin क्यूब x प्लस 3 मल्टिप्लाय log 5 इन ब्रॅकेट 3 sin स्क्वेअर x मल्टिप्लाय किती sin x चा डेरिव्हेटिव्ह काय cos x. दिस इज अ फायनल आन्सर 5 sin क्यूब x प्लस आता हे तुम्ही अगोदर लिहिलं तरी चालतं 3 sin स्क्वेअर x इंटू cos x मल्टिप्लाय 5 sin क्यूब x प्लस 3 मल्टिप्लाय log 5.
बघा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये कोणताही रेस टू पॉवर दिला तर तुम्हाला कोणता फॉर्म्युला वापरायचा एक्स रेस टू एनचा. मग साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स म्हणजेच काय साइन 2x. मॅथमॅटिकल आयडेंटिटी. कॉस स्क्वेअर एक्सचा 2 कॉस एक्स इंटू मायनस साइन एक्स. मग तसा साइन क्यूब एक्सचा 3 साइन स्क्वेअर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स म्हणजेच कॉस एक्स. म्हणजे तुम्हाला जर रेस टूचा पॉवर दिला तर एक्स रेस टू एनचाच फॉर्म्युला यूज करायचा आहे मित्रांनो. एक्स रेस टू एन आणि तो सिम्प्लिफाय करायचा. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये तुम्हाला लक्षात आलंच पाहिजे की आपल्याला रेस टूचा फॉर्म्युला काय करायचा यूज करायचा एक्स रेस टू एन. नेक्स्ट बघा काय दिलंय आपल्याला. नेक्स्ट काय दिलंय आपल्याला कोसेक रूट कोसेक एक्स. कोसेक रूट कोसेक एक्स. बघा लक्ष द्या इकडे सर्वांनी. लेट y इज इक्वल टू कोसेक इन ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स. बघतशी नाही याचा आन्सर बोला. आणि इंटू किती साइन एक्स. म्हणजे बघा तुम्हाला बघतशनी कशामुळे सांगता आले ते फॉर्म्युले पाठ असल्यामुळं बाकी काहीच नाही. लेट वाय इज इक्वल टू घेतला आपण कोसेक एक्स रूट कॉस एक्स. म्हणजे याला काय करायचं डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव्ह एक्स. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव्ह एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय. डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा कोसेक इन ब्रॅकेट रूट एक्स सॉरी रूट कॉस एक्स. इथं काय रूट कॉस एक्सचा अँगल आहे. तुम्ही काय लक्षात घ्यायचं कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. फॉर्म्युले पाठ करणं खूप गरजेचे आहेत. मग आता हेअर मायनस कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. मग तोच अँगल लिहायचा ब्रॅकेटमध्ये. डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह कशाचा आतल्या फंक्शनचा रूट कॉस एक्स. मग आता रूट कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा तर रूट एक्सच्या नियमानुसार. मग रूट एक्सचा पार्ट झालाय का 1/2 रूट एक्स. 1/2 रूट एक्स. हेअर इज इक्वल टू हे ॲज इट इज मायनस कोसेक. अँगल लिहिताना एकदम व्यवस्थित लिहायचं मित्रांनो. इथं अँगल आहे रूट कॉस एक्स इंटू कॉट ऑफ रूट कॉस एक्स. पुन्हा आता याचा डेरिव्हेटिव्ह घेतला रूट कॉस एक्सचा तर तो येतो 1/2 रूट कॉस एक्स आणि इंटू डेरिव्हेटिव्ह पुन्हा कशाचा कॉस एक्सचा. हे तुम्हाला इयर टू इयर सुद्धा सांगता येतं. मग आता बाकी ॲज इट इज लिहायचं आहे. काय दिलंय आपल्याला मायनस ॲज इट इज लिहायचं. किती दिलंय तुम्हाला मायनस कोसेक इन ब्रॅकेट रूट कॉस एक्स इंटू कॉट ऑफ किती रूट कॉस एक्स. लिहायचा कंटाळा करायचा नाही. डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे आपण 1/2 किती येतो 2 रूट कॉस एक्स इंटू आता सगळ्यात शेवटी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कशाचा कॉस एक्सचा. मग कॉस एक्सचा किती आहे पाठ झाला का एकदम परफेक्ट. कॉस एक्सचा किती आहे मायनस साइन एक्स. मग इथं लिहायचं मायनस साइन एक्स. आता बघा अगोदर एक मायनस आहे आणि तिकडे एक मायनस आहे. मग मायनस मायनस काय झालं प्लस झालं. मग मायनस मायनस जर प्लस झालं तिथं काय लिहायचं बघा डायरेक्ट साइन एक्स. हा साइन एक्स आपण इकडे लिहिला. मग इथं काय राहिलं अँगल कोसेक इन ब्रॅकेट रूट कॉस एक्स ब्रॅकेट क्लोज इंटू कॉट ऑफ ब्रॅकेटमध्ये रूट कॉस एक्स होल डिवायडेड बाय किती किती 2 रूट कॉस एक्स होल डिवायडेड बाय ते मल्टिप्लायचे ना साइन होल डिवायडेड बाय रूट कॉस एक्स. दिस इज अ फायनल आन्सर फॉर दॅट क्वेश्चन. बघतसे मी काही लोकांनी सांगितलं आहे कोसेक रूट कॉस एक्स दिलं होतं तर मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स आणि पुन्हा एक्सचा डेरिव्हेटिव्ह पण एक्समध्ये काय दिलं आहे रूट कॉस एक्स
आणि रूट कॉस एक्सचं तुम्ही बघताच सांगू शकता 1/2 रूट कॉस एक्स इंटू किती मायनस साइन एक्स. ज्याची सुरुवात सी अक्षराने झाली त्याचं उत्तर ऑलवेज कसं येतं निगेटिव्ह येतं मायनस येतं. मग आता साइन एक्स कोसेक रूट कॉस एक्स कॉट रूट कॉस एक्स अपॉन 2 रूट कॉस एक्स. अँगल तुम्हाला लक्षात ठेवणं खूप खूप गरजेचं आहे. बघताशनी पण आन्सर नेक्स्ट काय दिले बघा. लॉग ऑफ कॉस एक्स क्यूब मायनस 5 लेट y इज इक्वल टू काय दिले तुम्हाला लॉग ऑफ किती कॉस एक्स क्यूब मायनस 5 काय दिले y इज इक्वल टू काय दिले तुम्हाला लॉग कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. मग आता तुम्हाला कोणता फॉर्म्युला यूज करायचा इथं लॉग एक्स. मग लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती लॉग एक्सचा किती 1/x. मग आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय एक्स. मग डिवाय बाय डी एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह आला डिवाय बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग इन ब्रॅकेट कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. एक्झाम्पल कसं जरी दिलं तरी त्याचा जास्त विचार करायचा नाही. त्याचा पॅटर्न कसा आहे तो बघायचा पहिले. पॅटर्न कसा आहे स्टार्टिंगचं फंक्शन आहे लॉग. मग आपण म्हणायचं लॉग एक्स तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1/x. लॉग एक्सचा किती आहे 1/x. मग आता 1/x तर डायरेक्ट आपण लिहू शकतो हेअर 1 अपॉन किती कॉस एक्स क्यूब मायनस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ. मग कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा या फंक्शनचा आतल्या फंक्शनचा कॉस ऑफ किती एक्स क्यूब मायनस 5. पहिली स्टेप कशी आहे 1/x पण इथं एक्स आहे का नाही आहे 1 कॉस दिलं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय दिला कॉसचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे सर्वांना. मग कॉस ऑफ किती लिहायचं एक्स क्यूब मायनस 5 इंटू कॉस एक्सचा मायनस साइन एक्स. मग इथं लिहायचं मायनस किती साइन ऑफ अँगल एक्स क्यूब मायनस 5 हा ब्रॅकेट क्लोज का तर मायनस चिन्ह असल्यामुळं. पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आता एक्स क्यूब मायनस 5. आता बघा सोनाराने आपले कान टोचलेलेच एकदा. मग साइन अपॉन कॉस काय असतं टॅन असतं कारण सारखा अँगल आहे ना. साइन अपॉन कॉस काय असतं टॅन असतं. आपण हे कधी शिकलो पहिले 9th स्टँडर्ड. 9th झालं 10 झालं 11 झालं आता 12 झालं 2025. साइन अपॉन कॉस बघा अँगल सारखा आहे साइन अपॉन कॉस तर त्याला काय लिहितात टॅन लिहितात. चिन्ह बघा कोणतं येतं इथं मायनस चिन्ह आहे. मग मायनस आपण बाहेर घेतलं इथं लिहिलं टॅन ऑफ किती एक्स क्यूब मायनस 5. ब्रॅकेट का टाकला तर अँगल तसा आहे. पुढं एक्स क्यूब मायनस 5चा डेरिव्हेटिव्ह एक्स क्यूबचा झाला 3x² मायनस 0. जगातली कोणतीही कॉन्स्टंट नंबर असू द्या कोणताही कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0 आणि एक्स क्यूबचा किती आहे 3x². मग आता आपण काय लिहिणार बघा इकडं मायनस हा 3x² सेपरेट लिहिला 3x² इंटू किती इंटू टॅन ऑफ एक्स क्यूब मायनस 5. मग शेवटी आपलं काय आलं बघा डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस 3x² टॅन ऑफ एक्स क्यूब मायनस 5. याचं उत्तर सुद्धा तुम्ही बघताशनी सांगू शकत होते डायरेक्ट जास्त अडचण काहीच नाही याच्यामध्ये. मग हा प्रश्न जर MCQ पॅटर्नमध्ये आला असता तरी सुद्धा तुम्हाला डायरेक्ट सॉल्व करता आला असता. MCQ पॅटर्नमध्ये काय दिसतं आणि काय दिसतं आपल्याला लॉग ऑफ कॉस. मग स्टार्टिंगचं जे फंक्शन आहे का नाही त्याचा विचार करायचा पॉवर रेस्ट आहे का किंवा इनिशियल लेवलला काय फंक्शन आहे तर काय फंक्शन येतो इथं लॉग. मग लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. मग लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5 लॉग एक्स दॅट इज 1 कॉस. सिम्प्लिफाय केलं मग डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू किती आलं शेवटी मायनस 3x² टॅन ऑफ एक्स क्यूब मायनस 5. साइन अपॉन कॉस काय असतं टॅन.
आणि जर कॉस अपॉन साईन असतं तर कॉट घेतलं असतं. म्हणजे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे इथं, साईन अपॉन कॉसचे त्याला काय लिहायचं आपल्याला, टॅन लिहायचं. फॉर्म्युले बेसिक जे आज नवीन आले असतील त्यांनी फॉर्म्युले लिहिणं गरजेचं आहे, लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. जे जे फॉर्म्युले तुम्ही पाठ केलेत ते सगळ्या वर्गांसाठी यूज होणार आहे. 11वी सायन्स, 12वी सायन्स, MST CET, JEE, NDA, JEE मेन, JEE ॲडव्हान्स, हे सगळ्यांसाठी हे लागणार आहे. आणि या सगळ्या प्रवासामधून तुम्हाला जायचं आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलं आपल्याला, e⁻³ sin square x - 2 cos square x. बघा आता लक्ष द्या इकडं, पुढचं एक्झाम्पल दिलं e⁻³ sin square x - 2 cos square x. सांगा बरं आन्सर. ॲज इट इज पहिलं, नंतर बघा लक्ष द्या इकडं, डेरिव्हेटिव्ह ऑफ काय आहे e⁻x चं उत्तर किती येतं, जगातलं सगळ्यात सुखी फंक्शन आहे, सगळ्यात सुखी, त्याचं इंटिग्रेशन घ्या तेच उत्तर येतं, डेरिव्हेटिव्ह घ्या तेच आन्सर येतं, सारखंच e⁻x फक्त, ओनली अँड ओनली e⁻x. मग e⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो e⁻x. बघा लक्ष द्या इकडे सर्वांनी आता, लेट y इज इक्वल टू e⁻³ sin square x - 2 cos square x. मग आपल्याला काय लिहायचं इथं, शब्द लिहायचा बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू किती x. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻³ किती 3 sin square x - 2 cos square x. मग पहिलं आहे ते ॲज इट इज, काय ॲज इट इज ठेवायचं, e⁻² हे ॲज इट इज लिहायचं. आणि मी तुम्हाला पहिल्या लेक्चरपासून सांगतो, मॅथमॅटिक्समध्ये 60% ॲज इट इज लिहावं लागतं आणि 40%वर काम करावं लागतं. मग जो त्या 40%वर काम करतो त्याला आउट ऑफ मार्क पडतात. हे बघा ना, आता हे शेवटपर्यंत जोपर्यंत एक्झाम्पल संपत नाही तोपर्यंत ॲज इट इज लिहायचं आहे, काहीच बदल करायचं त्याच्यामध्ये. का तर e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻3 sin square x - 2 cos square x. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, आतल्या फंक्शनचा. मग आत कोणतं फंक्शन आहे बघा, पहिल्यांदा 3 sin square x - 2 cos square x इज इक्वल टू, हे बाकी ॲज इट इज e⁻³ sin square x - 2 cos square x. याचं सेपरेट करा डेरिव्हेटिव्ह, कॉन्स्टंट बाहेर घ्या, 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ sin square x - 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ किती cos square x. आणि प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण सांगितलं sin square x चा डेरिव्हेटिव्ह cos square x चा डेरिव्हेटिव्ह. कोण सांगतं डायरेक्ट, sin square x चा किती, पण डायरेक्ट किती येतं मॅथमॅटिकल आयडेंटिटी वापरून. बघा तुमचं म्हणणं ते बरोबर आहे, एकदम करेक्ट आहे. e⁻x आपण आता लिहिलेलंच आहे ऑलरेडी. बघा लक्ष द्या, हे ॲज इट इज लिहायचं आहे आपल्याला, e⁻ किती 3 sin square x - 2 cos square x. हे काय झालं, ॲज इट इज लिहिलं आपण. मग आता काय लिहायचं 3, मग sin square x चा डेरिव्हेटिव्ह, sin square x चा डेरिव्हेटिव्ह बोला किती 2 sin x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x. बघा इथं काय लिहिलं आपण, ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ काय लिहावं लागेल आपल्याला, sin x लिहावं लागेल. मित्रांनो तुमचं म्हणणं बरोबर आहे ते, कारण फंक्शन काय आपलं sin x आहे, राईट. बघा लक्ष द्या इकडं, 3 × 2 sin x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ काय sin x, कारण फंक्शन पहिले sin x आहे. नंतर मायनस किती 2 ॲज इट इज, मग पुन्हा काय येईल 2 cos डेरिव्हेटिव्ह ऑफ काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ काय सांगा cos x. बघा लक्ष द्या इकडे सर्वांनी, आता हे बाकी ॲज इट इज e⁻³ sin square x - 2 cos square x इन ब्रॅकेट. बघा लक्ष द्या इकडे, आता 3 ॲज इट इज 2 sin x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x cos x
मायनस 2 ॲज इट इज, पुन्हा हा 2 ॲज इट इज, कॉस एक्स आणि पुन्हा कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स. समोर लक्ष द्या इकडे सर्वांनी समोर लक्ष द्या. 2 साईन एक्स आणि पुन्हा साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह, 2 कॉस एक्स आणि पुन्हा कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आता आपल्याला डायरेक्ट लिहिता येतं ई रेस टू 3 साईन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स इन ब्रॅकेट बघा 3. आता याची एक आयडेंटिटी तयार आहे, 2 साईन एक्स इंटू कॉस एक्स, मॅथमॅटिकल आयडेंटिटी साईन 2x, राईट. मॅथमॅटिकल आयडेंटिटी काय आहे ती, साईन 2x. हे मायनस 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 प्लस आणि पुन्हा इथं काय बघा हा 2 ॲज इट इज, पुन्हा या दोघांची काय एक आयडेंटिटी 2 कॉस एक्स इंटू साईन एक्स, पुन्हा काय लिहायचं साईन 2x, पुन्हा काय लिहायचं साईन 2x. मायनस मायनस काय झालं प्लस झालं. बघा आता 3 साईन 2x प्लस 2 साईन 2x, 3 साईन 2x प्लस 2 साईन 2x. किती टाइम लागतो, आपण 12वी सायन्सला आहे. 3 अधिक 2 5 होतात, हे सारखं ना. ओके 5 साईन 2x. ओके किती लिहायचं मग 5 साईन 2x मल्टिप्लाय ई रेस टू 3 साईन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. दिस इज अ फायनल आन्सर. हे एक्झाम्पल MCQ साठी येऊ शकतं, कारण याला जास्त स्टेप लिहायची गरज नाहीये. फॉर MCQ. कशामुळं, साइन स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह लोकांना डायरेक्ट माहिती आहे, ते आपण आता चर्चा करणार आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल. साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला डायरेक्ट लिहिता येतं, तो लिहिता आलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे, तुम्हाला एक्झाम्पल हे सोडवता आले पाहिजेत. तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्या गोष्टी. प्रॅक्टिस करताना एकदम सेपरेट नोटबुकमध्ये लिहायचं आणि ज्याचे जे फॉर्म्युले पार्ट नाही ते आपण लक्षात घ्यायचे. सर्वांनी कसं लिहायचं, काय लिहायचं, टेक्निक कशा वापरायच्या ते लक्षात आलं पाहिजे आपल्याला. मस्के कोचिंग क्लासेसचं यूट्यूब चॅनल आहे, त्याला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचे काही फ्रेंड्स असतील 12वी सायन्स 11वी सायन्स त्यांनासुद्धा शेअर करा, कारण आपण शॉर्टकट टेक्निक वगैरे या सांगणार आहे तुम्हाला CET साठी, ते लक्षात घ्यायचं आहे. धन्यवाद.